नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। राज्यातील जनतेला नूतन वर्ष सुख समाधान व आनंदाचे जावो। माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील। पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे। राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांनी इंदापूर येथील आपल्या भाग्यश्री निवासस्थानी चैत्र शुद्ध गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढी उभारली। सर्व जनतेला नूतन वर्ष सुख समाधान व आनंदाचे जावो अशी सदिच्छा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली। यावेळी भाजप युवा मोर्चा कोर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील उपस्थित होते। हर्षवर्धन पाटील म्हणाले की चैत्र शुद्ध गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपणा सर्वांना मी शुभेच्छा देतो। हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात असते। सर्व जनतेला, सर्व राज्यांना सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे हे वर्ष जावो। प्रत्येकाच्या मनात ज्या अपेक्षा आहेत त्याची पूर्तता व्हावी आणि सर्वजण गुण्या गोविंदाने नांदावेत। चैत्र शुद्ध गुढीपाडव्याच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडवा ही वर्षाची सुरुवात असते आणि म्हणून हे नवीन वर्ष सर्व जनतेला, सर्व राज्याला सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जावो अशी मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि ह्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या अपेक्षा आहेत त्याची पूर्तता व्हावी आणि सर्वांना आनंदानं, गुण्यागोविंदानं येणारं हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं जावो अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।